जुन्नर नगरपालिकेतील आरोग्य विभागास वारंवार राऊंडअप म्हणजेच जंतुनाशकाची फवारणीची मागणी करूनही आरोग्य विभाग हलगर्जीपणा दाखवत असल्याने स्वतः पुढे येऊन युवा नगरसेवक मंदार गुट्टे पाटील व नगरसेविका खोंडताई यांनी स्वखर्चाने राऊंडअप करून येथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास सक्षमता दाखवली। याबद्दल येथील स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे। जनता न्यूज नमस्कार, जुन्नर। काय विषय पाटील साहेब? जय शिवराय। आज आपण जुन्नर शहरात कल्याणपेठ बुचरा कुकडे मारुती या ठिकाणी आहोत आणि गेले साधारण एक 20-25 दिवस झाले मला इथलच्या लोकांनी सांगितलं होतं की इथं काँग्रेस भरपूर वाढलेली आपण बघताय आणि गबाळ्या पण वाढलेले भरपूर। त्या निमित्ताने आता उष्णता पण भरपूर आहे दुपारी। हे जे वाढलेलं आहे याच्यातनं साप नाग हे बाहेर येतात आणि यांच्या घरापर्यंत जातात। या ठिकाणी आम्हाला फवारणी करायला सांगितलं। त्यांना म्हटलं आम्ही ठीक आहे, जनता दरबार घेतला त्याच्यामध्ये यांनी समस्या मांडल्या, म्हटलं ठीक आहे हरकत नाही, फवारणी आपण करून घेऊयात। फवारणी करायची म्हटल्यावर राऊंडअप मागवा। आपले जे आरोग्य विभागाचे गुणवरे आहेत त्यांना मी वारंवार सांगितलं, रेश्मा पाटणकर आहे त्यांनाही वारंवार सांगितलं की मॅडम फवारणी करायची आहे, राऊंडअप मागवा। ठीक आहे, शिवजयंती होती मध्ये आपण समजू शकतो, परंतु त्या अधिकाऱ्यांचे असे उत्तर येतात आम्हाला की राऊंडअप मागवायला नगरपालिकेकडे पैसे नाही आहेत आणि पहिला जो ठेकेदार आहे त्या पैसे मागतोय, पैसे पाठवा तर मी राऊंडअप पाठवतो। परंतु आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, या विश्वासाने निवडून दिलेलं आहे, आम्हाला त्या विश्वासाला पात्र करायचं आहे। आज आम्ही स्वखर्चाने स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून आज राऊंडअप मागवलेलं आहे आणि आज इथं स्वखर्चाने आम्ही फवारणी करत आहोत। एक जुन्नर शहराचं हे दुर्दैव म्हणता येईल की या जुन्नर नगरपालिकेकडं आरोग्याचे तुम्ही घरपट्टी घेता, तुम्ही जनतेकडनं घरपट्टी घेता, पाणीपट्टी घेता, पाणीपट्टी नाही भरली तर तुम्ही पाण्याचं कनेक्शन नळ बंद करता, पाण्याचं कनेक्शन तोडता। परंतु हे जिथं आरोग्याचा विषय येतो त्या ठिकाणी जुन्नर नगरपालिका सपशेल फेल ठरते। त्या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये शाळा आहेत, जवळपास 4 ते 5 शाळा आहेत। या शाळेमध्ये जवळपास 8 ते 9 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांचं भविष्य आहे। आणि या कल्याणपेठसारख्या परिसरामध्ये कुत्र्यांचा वावर भरपूर आहे, प्रचंड प्रमाणात आहे। रात्री 1-1, 1:30 वाजता आम्हाला लोकांचे फोन येतात की कुत्र्यांचा आवाज आलेला आहे, त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा। त्याच्या देखील प्रश्न उपस्थित केले तर त्यांचं उत्तर येतं की जो पूर्वीचा ठेकेदार त्याला आपण अजून बिल अदा केले नाही म्हणून तो येत नाही आहे, असे भरपूर प्रश्न आहेत। तर म्हणजे ही एकदम दुर्दैवी बाब आहे जुन्नर नगरपालिकेसाठी। आज तुम्ही बघताय की आपले जे स्वच्छतागृह आहेत, एक रोकडे मारुतीच्या इथं आहे स्वच्छतागृह, एक आमच्या चर्चच्या समोर आहे कल्याणपेठेत, एक आपल्या जे भाजी मंडई आहे त्या भाजी मंडईच्या इथं आहे, एक नेहरू बाजारात आहे। 4 शौचालय आहेत, म्हणजे जवळपास भरपूर शौचालय आहेत, पण जो मुख्य जे ठिकाण आहे तिथं वस्ती आहेत किंवा राहणारी किंवा जे जिथं मार्केट आहे त्या ठिकाणी त्या शौचालयामध्ये गेले 2 ते 3 महिने झाले ते शौचालय सफाई झालेली अशी परिस्थिती आहे। आम्ही कधी सफाई कामगार शौचालय धुणारा माणूस त्या शौचालयात बघितलेला नाही आहे। आता हे नागरिक इथं राहतात, यांना तुम्ही विचारा कधी शौचालय धुवायला कधी माणूस आलाय का इथं? परंतु ज्यावेळेस आरोग्याचा विषय येईल त्यावेळेस नगरपालिका 2 पावलं मागे येते की आम्हाला याला पैसे नाही द्यायला, आम्हाला त्याला पैसे नाही द्यायला। मला या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की बाबांना तुम्ही एकदा ते सोडा, तुम्ही एकदा निवडणुकीला उभे राहा, तुम्ही निवडणूक लढवा, तुम्ही जनतेतून निवडून या आणि काय प्रश्न भेडसावतात, जनता काय प्रश्न विचारते हे तुम्ही अनुभवा आणि मग तुम्हाला समजेल की खरंच परिस्थिती काय आहे काय नाही ते। तुम्ही आता तुमचा टायमिंग झाला, 10 वाजता येणार, कार्यालयात येणार, बसणार, नंतर डबे खाणार, हसत खेळत तुम्ही जाणार, असं जमत नाही, अशाने कामं होत नाही। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो की जो कारभार चालले आता नगरपालिकेचा तो अतिशय गलथन कारभार आहे। ज्या अधिकाऱ्यांवरला वाटतंय की जे अधिकारी दबावाखाली काम करताय त्यांना अधिकाऱ्यांना तुमच्या बातमीतर्फे माझी विनंती आहे की बाबांनो तुम्हाला जर दबावाखाली तुम्ही कोणतं काम करत असाल तर असे अधिकारी आमच्या जुन्नर शहराला नको आहेत, तुम्ही तुमच्या बदल्या मागून घ्या आणि तुम्ही इथं राहू नका, अशी आमची कळकळीची विनंती आहे। परंतु जिथं आरोग्याचा विषय आहे जनतेच्या त्या ठिकाणी तुम्ही कोणताही भेदभाव करू नका आणि जनतेच्या आरोग्याशी तुम्ही खेळू नये, तुम्हाला हा कोणती नैतिक अधिकार दिलेला नाही, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। आरोग्य अधिकाऱ्यांना आपण किती दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये होते की बाबा इथं फवारणी करायची, राऊंडअप करायची? आरोग्य अधिकाऱ्यांना जवळपास आम्ही महिना झाला, 2 महिन्यापासून आम्ही 2 महिन्यापासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहेत। साफसफाई स्वतः त्या रेश्मा पाटणकर आहेत, त्या स्वतः इथं आल्या होत्या, त्यांना स्वतः आम्ही प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे काय नाही ती दाखवलेली आहे। परंतु त्या म्हटल्या की ठीक आहे कामगार आपण शिवजयंती आहे, अमुक आहे तमुक आहे, आम्ही ठीक आहे इट्स ओके जाऊ दे चला। हे गरीब आहेत, झोपडपट्टीत राहतात म्हणून या लोकांवर असं करतं का? असंच होतं ना। इथून मागं काय झालेलं आहे की बाबा इथं कोणी लक्षच देत नाही, इथं कोणी वालीच नाही,
यायचं मतं मागायची, मग ही जायचं, माणसं नाही आहेत अधिकारी का? पण येतात, बघतात आणि जातात. आज नाही, ही तुम्ही- माणसं नाही आहेत का? माणसंच येत नाही तर माणसंच राहतात ना, तीच परिस्थिती ना. अधिकारी आज तुम्ही कल्याण पेठेमध्ये बघितला की किती ठिकाणी बघा तो बोचराची चौक आहे, त्या ठिकाणी बघा किती कचरा पडलाय, किती कचरा पडलाय. बरं आता विषय असा आहे की जे सकाळी कचरा उचलायला ज्या महिला येतात त्या महिला काय करतात, तो कचरा उचलणार, एका जागी टाकणार, तो जाणार आणि निघून जाणार. काही काही ठिकाणी तर कचरा उचलायला जात पण नाही, अशी परिस्थिती आहे. बरं याच्यावर जे नगरपालिकेत आता जी माणसं तुम्ही बसवली आहेत ती ॲक्च्युली सफाई कामगार जे आहेत, ज्या सफाई कामगाराच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली, अशा कामगारांना तुम्ही नगरपालिकेत बसवून ठेवलेले. आम्ही या कोल्हे यांना वारंवार सांगतोय की साहेब हे तुम्ही जे केलं हे बेकायदा चालू आहे. तुम्ही त्या माणसाला तुम्ही स्वच्छता, तुम्ही त्या युनिफॉर्म घालून त्या तुम्ही काम ग्राउंडवर उतरवा त्यांना, तर ते उतरवत नाही. म्हणजे ते कोणाच्या दबावाखाली काम करतात एका व्यक्तीच्या, अशी काय परिस्थिती आहे. कारण तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही बदली मागून घ्या ना, तुम्ही ते थांबवू नका जुन्नरमध्ये. परंतु तुम्ही थांबवून तुम्ही जुन्नरच्या शहरवासियांचं नुकसान, जुन्नर या शहराचं नुकसान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. आणि जो गाडेकर एंटरप्राइज असतो तो गाडेकर आहे, त्याला ना चेतनजी तुम्ही बघितलंय ना आम्ही बघितलं. हा गाडेकर कोण आहे याला आजपर्यंत मग जुन्नर शहरातल्या एकाही व्यक्तीने बघितलं नसेल, पण तो गाडेकर एंटरप्राइजेसवाला आज 9-9 लाख रुपयाची बिलं देतोय नफा पांडतनं. म्हणजे जवळपास 7-8 कोटी रुपये कर्ज आहे असं आमच्या कानावर आहे नगरपालिकेवर. ते आज दुप्पटीने होईल, 16 कोटी रुपये होईल. जनता आम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही नगरपालिकेत गेलो तर तुम्ही काय केलं जाऊन. आता वैयक्तिक सांगतो तुम्हाला, माझे 2 हॉटेलं आहेत, परंतु मी यांना सांगत नाही कर्मचाऱ्यांना कधी माझ्या हॉटेलला यानं कचरा उचला म्हणून. माझ्या घरची कामं सांगतोय का किंवा या कोणता कोणी घरची सांगितलीत का? घरची सांगितली नाही कामं, कोणी सांगितली घरची कामं. आता जे ज्यांच्या घरची कामं करतात त्यांनी बघावं ते. परंतु तुम्ही जनतेची कामं करा आणि आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे त्यासाठी, आणि हे तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो. नाही, पण हे आरोग्य कर्मचाऱ्यांना तुम्ही दाखवलं की बाबा आता गुन्हावरांचं तुम्ही नाव घेतलं, त्यांना दाखवलं, मग त्यांचं काय म्हणणं आहे की इथं बिलाला पैसे नाही आहेत आमच्याकडे? आता ते बिलाला पैसे नाही आहेत त्याच्यामुळं ठेका घेतला नाही स्वच्छतेचा. नाही. ऍक्च्युली त्यांचं म्हणणे आहे की ठेकेदाराला जुनी रक्कम अदा करायची म्हणून ठेकेदार राऊंड करत नाही. पाठवत नाहीये, अशी परिस्थिती आहे. मग तिथं तुम्ही भरमसाठ बिलं काढता. जिथं कामगारांची गरज नाही तिथं त्या कामगारांच्या नावाखाली, आज तुम्हाला परिस्थिती सांगतो, परवा दिवशी आरोग्य विभागाने यामध्ये 4 ते 5 माणसं मागून घेतलेली, स्वतःहून मागून घेतलेली. परंतु दुर्दैव असे त्या गुन्हेगारांकडे गेलो मी, त्यांना सांगितलं की तुमच्या आरोग्य विभागाने ही 4 ते 5 माणसं मागून घेतली, ही माणसं कुठे आहेत आम्हाला दाखवा. या देखभालीसाठी शौचालय धुतले, शौचालय धुवून झालं त्याच्यानंतर यांना देखभाल करायची, या देखभालीसाठी ही माणसं कुठे आहेत, देखरेखीसाठी, ही दाखवा. गुन्हेगार म्हणले माझ्याकडे नाही लिस्ट. नंतर हाऊस कपाटात एक लिस्ट काढली, पान काढलं फुलस्केपचं, अशी शाळेतली मुलं लिहितात असं लाजवलं, असं एक पान काढलं, त्यात नावं लिहिली 7 नावं, शौचालयाची 4 नावं, खाली फॉगिंगची 3 नावं. त्यांना फोन केला एकाला, तो म्हणतो, हे म्हणतात तू शौचालय धुतलं का? तो म्हणतो साहेब मी शौचालयावर नाहीच आहे. काय मी शौचालयावर नाही आहे, मी राईट म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते. खाते, अशी परिस्थिती नगरपालिका. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, अशी माझी वैयक्तिक विनंती. आम्ही काय ठेकेदार नाही आहे, आमच्या पिढ्यानपिढ्या नगरपालिकेत होता, परंतु एक माणूस दाखवणार नाही आमच्यातला की हा माणूस ठेकेदार आहे किंवा हा माणूस अमुक आहे. आम्हाला जनतेचे कामं करायचे म्हणून आम्ही आज इथं तुमच्या समोर उभे आहोत. ही बाब तुम्ही नगराध्यक्षांच्या कानावर घातली का? अध्यक्षांच्या कानावर बऱ्याच वेळा बाबी घातलेल्या आहेत. आता त्यांचं बघू, काय उत्तर आलं? अध्यक्षांचंच मत कोण ऐकते का नाही, ही मोठा प्रश्न आम्हाला उद्भवतो कधी कधी, नाही का? कोणतं आहे आपण किती वेळा अध्यक्षांच्या आज पण कानावर त्यांना सांगितलेले. अनेक प्रश्न कानावर घालतो आम्ही. म्हणजे जुन्नर शहरामध्ये अधिकाऱ्यांची मोगलाई माजली का, काय परिस्थिती चालू आहे? हा, मग आता बघू अजून महिनाभर काय होत असेल तर ठीक आहे, नगरपालिकेला टाळं ठोकून देऊ, त्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही आपल्याला. आजही नगरपालिकेने उदय राऊंडअप नाही मागवलं तर आम्ही सक्षम आहोत, आम्ही आमच्या स्वखर्चाने जनतेची कामं करू. परंतु हे दुर्दैव म्हणायला लागेल, या अधिकाऱ्यांचं दुर्दैव म्हणायला लागेल, हे ज्या लूटमार झाली नफा फांडाची. हे आपण स्वखर्च सारखे बोलतायत, हे स्वखर्च केला म्हणून चिडचिड होती का? चिडचिडचा विषय नाही आहे चेतनजी. इथून मागं आम्ही अनेक 7-8 वर्ष आलेले स्वखर्च करतोय, आम्ही कधी काढलं नाही स्वखर्च. परंतु आज आम्ही प्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिले, आज आम्हाला एक विश्वासाने निवडून दिलेलं आहे, आणि आम्ही तिथं जाऊन जर नगरपालिकेची अशी पद्धतीची उत्तरं आम्हाला येत असतील तर मग आम्ही याच्यापेक्षा आमचं दुर्भाग्य काय म्हणायचं. याही उपर आमचं असं म्हणणं आहे की जुन्नर नगर परिषदेच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना तुम्ही GPS सिस्टीम बसवा. तुमची बुस्टर व्हॅन एका ठिकाणी टाकी काढायला जाते सांगून आणि तिथं 4-4 टाक्या काढून येते आणि बिल करते 2000 रुपयाचं. हे अत्यंत चुकीचं आहे, याच्यातनं नगरपालिकेचा तोटा होत आहे. हे मागच्या मीटिंगमध्ये पण मी सांगितलं आहे. परंतु याच्यावर जर त्यांनी आम्ही सूचना देतोय, पण या सूचनावर त्यांनी जर कार्यवाही केली तर योग्य आहे, नाही तर काय फायदा त्याचा. चालतं, येणाऱ्या काळात नक्कीच सुधारणेची अपेक्षा ठेवतो आपल्याकडून.
धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद.